नमस्कार. आजच्या ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत एका कंपनीविषयी आणि कंपनीचं नाव आहे सिमेन्स लिमिटेड. आता इथे जर आपण बघितलंय तर ह्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे करेक्शन आपण म्हणूया, ते करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि मग आता ते जे करेक्शन जे आहे ते करेक्शन का झालेलं आहे आणि मग इथून पुढे आपल्याला या चार्टवरती काय करायचं आहे. तर आपल्याला ह्याही गोष्टी इथे आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याकरता हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. आणि मग आता पहिल्यांदा आपण बघूया इथे काय बघायला भेटतं आपल्याला. पहिल्यांदा असं दिसतंय मला का आपण असं जाणून घेऊया का ही कंपनी नेमकी करते काय. ठीक आहे. आता हे सिमेन्स आपण हा इथे समोर सगळी माहिती इथे टाकलेली आहे. आजही आपल्याला या ठिकाणी 2% करेक्शन जे आहे ते करेक्शन आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला भेटलेलं आहे. आणि आता ह्या कंपनीचा जो टॉप आहे 8,130 चा याचा 52 वीक लो हे आहे 52 वीक टॉप आहे. 4,566 याचा 52 वीकचा लो आहे. म्हणजे याच्यामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन अजूनही झालेलं आहे, पण ते रिकव्हर झालेलं नाहीये. आणि याचा पी जो आहे तो जवळ-जवळ आहे 83 च्या आसपास आणि जो 1,89,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल ह्या कंपनीमध्ये आहे. आता ही कंपनी करते काय आपण ते जाणून घेतलं पाहिजे. तर आता ही कंपनी आपल्याला काम असं करताना दिसते का साधारणतः जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युल्स अँड ऑइल गॅस ॲप्लिकेशन्स, परत त्याच्यानंतर ट्रान्समिशन्स अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी फॉर पॅसेंजर अँड फ्रेट ट्रान्सपोर्टेशन including rail vehicle, rail automation and rail इलेक्ट्रिशियन सिस्टम्स. एकंदरीतच ही जी कंपनी आहे ही कंपनी साधारणतः पॉवर जनरेशन सेक्टरच्या संदर्भातलं काम करते. आता माझं इंग्रजी काय एवढं खास नाहीये, म्हणून ते मी इतकं मला काही खास वाचता आलेलं नाहीये. पण आता ही जी कंपनी आहे तर ह्या कंपनीचं काम हेच आहे. आणि आपण बघूया का याच्यामध्ये जवळ 40% जो काही रेव्हेन्यू आहे तो त्यांना आपल्या एनर्जी सेगमेंट मधून येतो आणि त्याच्यानंतर त्या कंपनी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये पण काम करते. त्यातून जवळ-जवळ हा 28% चा रेव्हेन्यू येतो आणि 19% रेव्हेन्यू आहे तो डिजिटल इंडस्ट्री सेगमेंट मधून येतो. आणि जी काही आपण म्हणूया आपली मोबिलिटी सेगमेंट आहे आणि त्यातून जवळ-जवळ 9% च्या आसपास रेव्हेन्यू येतो. तर ह्या अशा प्रकारे कंपनीचं कामकाज चालते. पण आता ही कंपनी प्रॉफिटेबल आहे का? आपण ते जाणून घेतलं पाहिजे. आणि जर हे कंपनीचे क्वार्टरली जर समजा रिझल्ट वगैरे बघितले, तर आपल्याला या ठिकाणी असं बघायला भेटतंय का कंपनी ही चांगल्या प्रकारे पैसा कमवते. आता हेच बघा आपल्याला या ठिकाणी काय बघायला भेटतंय का या 2000 सप्टेंबर 2024 च्या ह्या साधारणतः क्वार्टरला आपण बघूया. हे थोडंसं आपण बघूया ह्या साइडनं बघूया. हे आपण क्वार्टरली बेसिसवरती बघूया म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी कळतील. आता इथे आपण क्वार्टरली बेसिसवरती जर बघितलं असेल तर हा जो डिसेंबर महिन्यामध्ये कंपनीचा रेव्हेन्यू खूप कमी झालेला आहे. तोच जर आपण बघितला तर हा डिसेंबर 2023 ला 3,710 करोड होता. 3,587 करोड पर्यंत खाली आलेला होता आता. आणि जो सप्टेंबरच्या क्वार्टरला होता तो 4,457 करोडचा होता. म्हणजेच आपल्याला हा जो रेव्हेन्यू आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला दिसतोय. आणि जे ऑपरेटिंग मार्जिन आहे ती जवळ-जवळ 12% वरून 11% पर्यंत आलेला आहे. आणि जो प्रॉफिट होता तो जर आपण बघितला डिसेंबर वाय टू वाय बेसिस वरती तर 646 करोडचा 743 करोड झालेला आहे. थोडा वाढलेला आहे. पण जर आपण क्वार्टरली बेसिस वरती बघितलं तर तो कमी झालेला आहे. आणि आता हे टीटीएम कंपनीचं काय आहे? टीटीएम म्हणजे काय आहे? का ट्रायल 12 मंथ म्हणजे पुढच्या वर्षी कंपनीचा काय हा आपल्याला रेव्हेन्यू असू शकतो आणि प्रॉफिट काय असू शकतो. तर आता ह्या ठिकाणी असं दिसतंय का पुढच्या वर्षी जो रेव्हेन्यू आहे तो कंपनीचं असं म्हणणं आहे का आम्हाला 18,998 करोड रुपयाचाच रेव्हेन्यू भेटू शकतो. जो की मागच्या वर्षीच्या 22,240 करोड पेक्षा बराच कमी आहे. आणि त्यानंतर प्रॉफिटही कंपनीचं म्हणणं आहे का कमी होऊ शकतो. 3,639 करोड रुपयाचा प्रॉफिट हा या 2024 आर्थिक वर्षात झालाय. पण आता कंपनीचं म्हणणं आहे का आम्हाला 3,598 करोडचा प्रॉफिट होईल म्हणजे प्रॉफिट कमी होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन जे आहे ते आपल्याला बघायला भेटलेलं आहे. आणि आता कंपनीवरती कर्जही बघतोय आपण का 279 करोड रुपयाचं कर्ज आहे. इतकं काय खूप मोठं काही कर्ज असं नाहीये कंपनीवरती. आणि आता हा शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायचा आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर या ठिकाणी प्रमोटर जो 75% आहेत
आणि एफ-आय जवळ-जवळ 9.5% आहेत, डी-आयज 7.5% आणि पब्लिक त्या ठिकाणी 9.5% आहे. पण ह्या प्रमोटरमध्ये कोण-कोण आहे? तर या प्रमोटरमध्ये आहे सिमन्स इंटरनॅशनल होल्डिंग. आता ही कंपनी अर्थातच आपल्या जर्मनीची कंपनी आहे आणि आता त्या कंपनीचे इथं 47.7% त्यांच्यावाला आहे सगळं होल्डिंग. आणि त्यानंतर परत त्यांचीच एक आणखीच आपण म्हणूया पॅरेंट कंपनी आहे आणि तिचं त्या ठिकाणी 18% होल्डिंग आहे. म्हणजेच ह्या सगळ्या त्यांच्यावाले काही मेटल टेक्नॉलॉजीज आहेत, दुसरे काही एनर्जी आहे, गॅस एंड पॉवर आहे, अशा त्या वेगवेगळ्या पॅरेंट कंपन्या आहेत. त्यांचं मिळून 75% पर्यंत कंपनीचं होल्डिंग आहे आणि 2017 पासून या प्रमोटरची होल्डिंग आहे ती कमी झालेली नाहीये. तर ह्या अशा प्रकारे कंपनीचं कामकाज आहे. तर म्हणजे कंपनी काय करते? कंपनी पॉवर जनरेशन असेल, आपला इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि त्यानंतर रेल्वे सेक्टर साठी सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याचं काम, की आपण मोबिलिटी म्हणतो, त्या सगळ्या सेवा पुरवण्याचं काम कंपनी करते. आता इथे आपल्याला याचा चार्ट जो आहे तो चार्ट आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे का नेमकी हा चार्ट आपल्याला काय सांगतोय आणि ह्या चार्ट वरती आपल्याला कुठल्या प्रकारे आपल्याला पुढे काय मुवमेंट होऊ शकते आपण ते इथे जाणून घेणार आहोत. आता इथे हा चार्ट आहे, हा चार्ट मी आपल्या समोर लावतोय. आता हा चार्ट तुमच्या समोर लावण्यापूर्वी इथं पहिले काय डिझाईन आहे ते काढून टाकतो आणि इथे नाव टाकूया आपण सिमेन्स, SIEM. ही सिमेन्स नाव आपण टाकलेलं आहे, सिमेन्स लिमिटेड. आणि हा चार्ट आपल्या समोर इथे आलेला आहे. आता हा चार्ट जर आपण बघितला असेल तर ह्या चार्ट नुसार आता आपल्याला काय इथे बघायला भेटतंय का मोठं करेक्शन झालेलं आहे बघा. हे जे करेक्शन आपण बघतोय का हे करेक्शन जवळ-जवळ अराउंड आपल्याला ह्या लेवल पासून बघायला भेटलेलं आहे 8,129, जवळजवळ 8,129 रुपये ह्या लेवल पासून आपल्याला एक करेक्शन बघायला भेटलेलं आहे. 8,129 रुपयापासून हे करेक्शन आपण बघतोय का त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि हा चार्ट पुढे गेला, आता गेलाय कारण खूप खाली आला तो, त्याच्यामुळे तो गायब झाला. ठीक आहे. आता याला आपण थोडं वरती घेऊया, हळू-हळू वरती घेऊया चार्टला. ठीक आहे. हां. आता रिसेंटली आपण बघतोय आजचा चार्ट आहे. एका वर्षाचा जर आपण लावला चार्ट तर एका वर्षाचा चार्ट बघा. या ठिकाणी आपण बघतोय हा चार्ट आता आपल्या समोर आलेला आहे. हे ट्रेडिंग व्ह्यूला सारखी जाहिरात येत राहते. आता या ठिकाणी बघा इथे 8,129 रुपयाचा टॉप होता. तिथून हा स्टॉकमध्ये आपल्याला एकदम वन साइड करेक्शन बघायला भेटलेलं आहे. आणि आता हे जे वन साइड करेक्शन बघायला भेटले हे साधारणतः जे कंपनीचे रिझल्ट आले ते रिझल्ट आल्यानंतर हे करेक्शन बघायला भेटले आपल्याला. पण इथे जर समजा बघितलं ऑक्टोबर महिन्याच्या नंतर इथे जे करेक्शन झालं तर ते करेक्शन आपल्याला या ठिकाणी जो डबल बॉटम पॅटर्न दिसतोय, हा डबल बॉटम पॅटर्न नुसार इथपर्यंत आपल्याला करेक्शन पूर्णपणे एकदा त्यांनी रिकव्हर केलं आणि नंतर पडलेला हा स्टॉक. पण आता सध्या आपण बघतोय जर आपण डे टाइम फ्रेम मध्ये याला बघितलं तर काय बघायला भेटते, तर हा स्टॉक आपल्याला डे टाइम फ्रेम वरती 5 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे. म्हणजे जो याचा ट्रेंड आहे तो याचा ट्रेंड अजूनही बुलिश आहे. हा स्टॉक 9 दिवस, 21 दिवस आणि 5 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे. म्हणजेच याचा ट्रेंड अजूनही बुलिश आहे. आता मग अजूनही बुलिश म्हणजे आताशी कुठेतरी त्याच्यामध्ये रिकव्हरी चालू झालेली आहे. पण मग आता आपल्याला याच्यामध्ये जे काही रेजिस्टन्स झोन आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपण याच्यावरती फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे. तो टूल्स आपण या ठिकाणी लावत आहोत. इथून हा टूल्स आपण याच्यावरती डिप्लॉय केला, इथपर्यंत घेतलेला आहे. 4,607 पर्यंत त्याचा लो होता. आणि मग आता इथे आपण बघतोय का काय आहे याच्यासाठी पहिला झोन रेजिस्टन्सचा. आता इथे याच्यासाठी पहिला रेजिस्टन्सचा झोन आहे 5,420 रुपयाचा पहिला रेजिस्टन्सचा झोन आहे. आणि हा बघतोय आपण का एकदम 23% च्या रिट्रेसमेंट झोनच्या खाली होता, म्हणजे एकदम ओव्हरसोल्ड होता. पण तिथून याच्यामध्ये शार्प आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हरी बघायला भेटली, ओव्हरसोल्ड झोन मध्येच रिकव्हरी बघायला भेटली. आणि त्यानंतर जो मेन रेजिस्टन्स झोन होता 5,420 आणि तिथपर्यंत परवा दिवशी गेलेला होता. काल तर आपण बघतोय करेक्शन होतं मार्केटमध्ये, परवा दिवशी गेलेला होता. परत आपल्याला ह्या ठिकाणी ती लेवल त्यांनी रिटेस्ट करायचं ठरवलेलं आहे. त्या लेवल पर्यंत तो परत आलेला आहे. पण मग आता काय आहे महत्वाचा विषय काय आहे, तर महत्वाचा विषय असा आहे बघा, हा आता जर 5,420 च्या वरती जर क्लोज जर झाला तर मग अराउंड आपल्याला त्या ठिकाणी चांगली मोमेंट याच्यामध्ये बघायला भेटू शकते. आणि ती मोमेंट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, ती मोमेंट अराउंड 5,900 पर्यंत कमीत कमी घेऊन जाऊ शकते. कारण हा त्याचा हा पहिला रेशनचा झोन आहे आणि हा दुसरा रेशनचा झोन आहे 5,900. पहिला आहे 5,420. आता 5,420 च्या हा जवळ आहे थोडा. जर इथे जर याने हा क्रॉस केला तर मे बी पॉसिबिलिटी आहे
का 5,900 पर्यंत याची जाण्याचे चान्सेस आहेत. आणि तेव्हा मग आता ते आपण ठरवायचे हा स्टॉक घ्यायचा किंवा नाही. पण आता इथे याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का याला स्टॉप लॉस काय लावायचा आहे. तर याच्यासाठी जो एस-एल असणार आहे, तो माझ्या माहितीप्रमाणे हा असू शकतो अराउंड 4,800 पण तोही जो 500 पॉइंट खाली होतो 10% च्या आसपास. जो खाली तो होतो, पण त्याला पर्याय नाही. कारण याच्यामध्ये आपण बघतोय, याच्यामध्ये मोमेंटच आपल्याला तेवढी मोठी बघायला भेटते. आणि त्यामुळे असं मला या ठिकाणी बघायला भेटते का 5,145 आपण असं मानूया का तो आपल्याला या ठिकाणी आपण त्याला सपोर्ट झोन किंवा आपला स्टॉप लॉस जो आहे, तो 5,145 च्या आसपासचा जो आपण त्याला स्टॉप लॉस आहे, तो आपण त्या ठिकाणी याला मेंटेन करू शकतो. म्हणजेच काय आहे, ₹5,145 चा एस-एल जर आपण याला मेंटेन केला, तर याच्यामध्ये पहिलं टार्गेट असणारे अराउंड साधारणतः हे 5,420 आणि त्यानंतर पॉसिबिलिटी आहे का 5,900 पर्यंत तो जाऊ शकतो. ओके. आणि तेव्हा आता इथे मी फक्त तुम्हाला चार्ट वरती काय गोष्टी दिसतात त्या मी सांगितलेल्या आहेत. अर्थात कुठल्याही प्रकारचा खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी तुम्हाला दिलेला नाहीये. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायचा आहे. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. पण तत्पूर्वी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आपण तो चॅनल जॉइन करू शकता. त्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती मार्केट चालू असताना सगळ्या विनामूल्य भेटतात. आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि अर्थातच आता इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.